काय हो मंडळी, माझ्या पद्धतीने ना एकदा दोडक्याची भाजी करून बघा की चवीला म्हणाल तर अप्रतिम आणि करायला तर खूप सोपी बरं का. तर ती कशी केली ना ती तुमच्याशी शेअर करते. पावशेर ना मी दोडका घेतलेले, त्याचे छान साल काढून घेतलेले आहेत. एकीकडे ना शेंगदाणे असे खमंग भाजून घेतलेले आणि थंड होण्यासाठी ना साईडला ठेवून दिले. थंड झाल्यानंतर ना शेंगदाण्याचं कूट आहे ना एक जाडसर केलेला आहे आणि एक बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. नंतर ना वर्षभराचा मसाला टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकली, धना पावडर टाकली, किचन किंग मसाला टाकलेला आहे, थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलं. आणि दोडक्यामध्ये ना हा मसाला आहे ना छान असा भरून घ्यायचा. जशी भरली वांगी आपण करतो ना त्याच पद्धतीने ही मी केलेली आहे. भरली वांगी पण खूप छान लागतात बरं का. मी पण ती भाजी तुमच्याशी लवकरच शेअर करेन. आणि दोडक्यामध्ये ना हा सर्व मसाला भरून झालेला आहे आणि थोडासा राहिलेला आहे तो साईडला ठेवून दिला. एकीकडे कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झाल्यानंतर थोडासा लसूण टाकला, जिरे मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला. जिरे मोहरी छान तडतडलेला, मग बारीक चिरलेला 2 आहेत ना कांदे टाकले आणि 1 टमाटर टाकलं. त्याला छान असं तेल सुटेपर्यंत हलवून घेतलं आणि मसाला भरून ठेवलेले दोडके ना ते त्याच्यामध्ये टाकायचे. परत एकदा असं हलवून घ्यायचं. भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल ना तेवढंच पाणी वतलेले. दोडक्याची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त 6-7 मिनिटं लागतात आणि वाफेवर छान अशी 6 मिनिटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली. मी मस्त आपली दोडक्याची भाजी झालेली आहे. दोडक्याचे फायदे सांगते. पोटासाठी खूप हलकं, दोडक्यात पाणी आणि फायबर जास्त असतं म्हणून पचनक्रिया सुधारते, ॲसिडिटी गॅस कमी होतं आणि शरीर थंड ठेवतं म्हणून उन्हाळ्यात ना खूप उपयोगी पडते. तर तुम्हाला कशी वाटली